भोला भोला बळवंताच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, मी आता निघालो आहे पेन्शन देण्यासाठी. ब्रह्मानायक बळवंतांच्या बरोबर ज्यांनी बकरी राखली किंवा मामांच्या अवतार कार्याच्या वेळेला जे लोक होती, तर त्या लोकांच्यासाठी आपण पेन्शन सुरू केले. दर महिन्याला 1001 रुपये आपण अमावस्येला नेऊन देतो त्यांना. आता आपण निघालो मित्रांनो अक्कोळला. अक्कोळमध्ये मामांच्या घरात म्हणजे भीमाप्पा आरभावे मामांचे मोठे भाऊ त्यांच्या घरी आपण चाललो आहे. त्यांच्या घरात त्यांच्या नातसून आहेत, तर त्यांना आपण भेटूया आणि त्यांना पेन्शन आपण सुरू केलेली आहे. दर महिन्याला 1001 रुपये. तर ती पेन्शनसुद्धा सुपूर्द करूया. जय बळवंत. बळवंताच्या नावानं चांगलं. आता सोनाबाई आरभावे यांच्या सूनबाई सुवर्णाताई आरभावे यांच्याकडं, तर त्यांना आपण ही पेन्शन देणार आहोत. मित्रांनो, मामांचं हे घर आहे आणि मामांच्या या घरात आपण एका व्यक्तीला ही पेन्शन सुरू केली. सत्यवाईंचं इथं समोर सत्यवाईंचा फोटो आहे. मामांचा इथं फोटो आहे आणि इथं आईंचा फोटो आहे. मित्रांनो, हे भीमाप्पा मायाप्पा आरभावे यांचं घर म्हणजे मामांच्या मोठ्या भावाचं घर. त्यांचे चिरंजीव दादू आरभावे आणि त्यांच्या सुनबाई श्रीमती सोनाबाई दादू आरभावे आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे भीमाप्पा आजांचे नातू म्हणजेच मामांचे नातू म्हणजेच रामा आरभावे आणि त्यांच्या पत्नी आपल्यावर आहेत सुवर्णाताई आरभावे. मित्रांनो, त्यांच्या घरी असं देवारा किती केला आहे बघा, किती सुंदर देवारा केला आहे. पूर्वेकडे तोंड करून असा हा देवारा आहे. खरंच खूप सुंदर देवारा आहे. जय बळमा. बळवंताच्या नावानं चांग. विठ्ठल गुरुदेवाच्या नावानं चांग. हलसना आप्पांच्या नावानं चांग. आणि काय म्हणता, बरं आहे मग? बरं. सगळे चिपरीला काय कोण कोण असते मग तुमच्यातलं? पुरी काय दिल्यात? हां, मुली दिल्यात काय? पुरी एकटी हाय वाटतं घरात. बरं. जय बाबा. मित्रांनो नमस्कार. आता आलो मी आप्पा गोरडे यांच्याकडं आणि त्यांच्याकडं येऊन मित्रांनो आपण त्यांना ही पेन्शन आपण सुपूर्द करतोय. आता इथं त्यांच्या घरात पण कोण नाही कॅमेरा धरायला. आपण इथं कॅमेरा ठेवूया आणि मग शूटिंग करूया. जय बाळमा. बाळमांच्या नावानं चांग. बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग. विठ्ठलदेवाच्या नावानं चांग. बोला हसनाप्पांच्या नावानं चांग. बोला मळेमाळ्यांच्या नावानं चांग. महालिंगरायाच्या नावानं चांग. बोला शाळेमण्यांच्या नावानं चांग. राजाघोड्याच्या नावानं चांग. मित्रांनो, काय झालंय, आपा मामा सांगतायत मला की अजून बरीचशी माहिती तुम्ही सांगायची आहे. अजून बरीचशी माहिती सांगायची आहे त्यांना, कारण ह्याच्यापूर्वी मुलाखत आपण घेऊन गेलोय पण ते म्हणतात की अजूनही माहिती माझ्याकडे भरपूर आहे. तर आपण आणखीन एकदा येऊया आणि आपण मामांची आणखीन एकदा मराठीतून मुलाखत घेऊया आणि त्याच वेळेला कन्नडमधून सुद्धा मुलाखत घेऊया. कन्नड सुद्धा त्यांना बोलता येते, मराठी येडबडते, तरी पण आपण मराठीमधून एक मुलाखत आणि कन्नडमध्ये एक मुलाखत घेऊया आणि मामांची माहिती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती कशी पोहोचेल हे आपण बघूया. बोला बोला मामांच्या नावानं बघा. मग नक्की फोन करा म्हणजे मी असतो. फोन करून येतो की. फोन करून. तब्येत कशी आहे तुमची सांगा? तब्येत बरी आहे? बरे. गोळ्या चालू आहेत. गोळ्या चालायचं. परवा एकदा काहीतरी आजारी पडला होता, काय झालं होतं? एकदम काय झालं, एकदम बंद नाडीच बंद पडली. हा, बेशुद्धच पडला. मला हेच नाही. लिपण नेलं तर दवाखान्यात नेलं तेव्हा काय नाही, माहितीच नाही मला. कवा नेलं काय नेलं, जंप केलं, लिपण नेलं देशपांड्याचं. मग रात्री मामाचं भांडण लावल्यावर 2ला मला पुस्तक आणलं असं म्हटलं मी. त्याच कोरप हो माझं काय त्याचा महिमा अजून म्हटलंय. कवा आहे म्हणा, पायात आहे म्हणून सांगितलं मला. उमरा टाचाच आहे म्हणून सांगितलं. टाचत आहे. माझं नाव घेतलं तर बरं एवढं झालं तो झालं म्हटलं. जय बाबा. आणि तुम्ही शक्यतो मेंढराकडे जास्त तसा? होय, मेंढराकडे जास्त. मेंढराकडे जास्त. हे इकडे आलो चुकून जात्रेला तेवढं जातो. देवळात वगैरे जत्रेला जात आहे? जत्रेला जातो, काचडीला जातो. कातरलेला जात आहे? काचडीला कुठे बी असून तिथे काचडी मी जातो. आणि जास्त म्हणजे मेंढरा जास्त असतो. त्याचा आशीर्वाद हो. इथं देवळात कुठं तिथं जा तिथं जा कवर जात नाही. उगाच कशाला हे करायचं. बरोबर. मी मेंढराच बघा. मेंढरा जास्त. हो, मेंढराच. लोक म्हणतात की तो राखू नकोस ते गटरला. हे गटरला नाही म्हटलं मी. मेंढराच झालं.
काय राहा म्हणतात गटर राहा गटर वाघरात हे दडी पालखी पैसे राहा म्हणतात पालखी पैसे राहा म्हणतात मी नाही म्हणतो मेंढरात गेल्यावर सुद्धा तुम्ही पालखी पैसे थांबत नाही थांबत नाही मी मेंढरा जातो मेंढरा जात आहे मेंढरांची सेवा करायला बघा मित्रांनो चला जय बळवंच्या नावानं कुठं हे बाई वणकोबा काय वणकोबा मित्रांनो हे वणकोबाचं मंदिर जय बळवंत आणि महादेवाचं मंदिर हे समोरचं मित्रांनो अगदी प्राचीन काळाचं पूर्वीच आहे ना भरपूर प्राचीन काळाचं मंदिर आहे आणि इकडे महाप्रसाद सुरू आहे वडिलासने पण माहित नाही तुमच्या वडिलासने माहित नाही म्हणजे मग किती लांबचं असणार हे जय बळवंत नदी कुठली मामा वेदगंगा काय हा आम्ही शेंद्रीचं हे गारगोट येऊन आलेली नदी बघा मित्रांनो मुळे महाराजांच्याकडनं आलेली नदी मुळे महाराजांच्याकडनं आलेली नदी वेदगंगा नदीच्या काठावर हुन्नरगी गावामध्ये इथं हे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो याने इथं प्रसाद सुरू आहे आपण हे मंदिर बघूया आणि इथं वर काहीतरी लिहिलेलं आहे ते सुद्धा वाचूया आरती बघा किती मोठी आहे महादेवाचं जे आपण दर्शन घेतो मित्रांनो ते उत्तरेकडे तोंड करून घ्यावं असं म्हणतात उत्तरेकडे तोंड करून पण आता इकडं जाता येत नाही आतमध्ये आपण इथून दर्शन घेऊया आणि शिवलिंग जे असतंय ते उत्तरेकडेच हे असतंय त्याचं मुख असतंय इथं आपण काय लिहिलं ते वाचूया आमच्या वडिलांनी माहिती नाही कवा बनले हां काय धडा उचलून बघा काय हां श्री रामलिंग प्रसन्न हां हैदराबाद शके 1819 काढायला काढल्यावर फोडा बी नाही करायला आता कोण काढून देणार त्याचं काढता मला चुकीचं आहे इथं सगळं कारण दक्षिणेकडे तोंड करून कधीच दर्शन घेऊ नये चला हा दक्षिणमुखी उत्तरेकडे तोंड करून दर्शन घ्या पाहिजे दर्शन खरं असं इकडनं घ्या पाहिजे मित्रांनो दर्शन कधी पण उत्तरेकडे तोंड करून घ्यायला पाहिजे शिवलिंगाचं दर्शन हे उत्तरेकडे तोंड करून कधी पण घेत जावा तुम्ही लक्षात ठेवा पूर्वेकडे तोंड करायचं नाही पश्चिमेकडे तोंड करायचं नाही दक्षिणेकडे तोंड करायचं नाही उत्तरेकडे तोंड करून दर्शन घ्यायचं चला सांगा ह्या मंदिराविषयी सांगा की थोडंफार नाव आहे बघा पुढे खायचं मित्रांनो आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त इथं हा प्रसाद सुरू आहे खरंच खूप सुंदर प्रसाद होता आम्ही आत्ताच प्रसाद घेतला दोघांनीही आणि ह्या सेवकांचं कामसुद्धा फार छान आहे कारण ही मंडळी सकाळपासून इथं राबायला लागलेत काल रात्रीपासूनच म्हणा प्रत्येक ठिकाणी महाशिवरात्रीच्या ठिकाणी जे जे कोण सेवकांनी काम केलं असेल राबले असेल त्यांचं खरंच मनापासून एकदा अभिनंदन करूया कारण हे असे उत्सव आपल्या हिंदुस्थानात आपल्या भारत देशात आपल्या महाराष्ट्रात हे व्हायला पाहिजेत आपण आप्पा गोरडे मामांना विचारूया ह्या मंदिराविषयी माहिती थोड्याच वेळात जय बाळूमांच्या नावानं चांग बोलं विठ्ठलदेवाच्या नावानं चांग बोलं हसनं आप्पांच्या नावानं चांग बोलं मुळे मलांच्या नावानं चांग बोलं महालिंगरायाच्या नावानं चांग बोलं आई मरगुबाईच्या नावानं चांग बोलं मायाक्कादेवीच्या नावानं चांग बोलं शेळ्यामेळ्यांच्या नावानं चांग बोलं राजागोड्याच्या नावानं चांग बोलं आई सत्यबाई देवींच्या नावानं चांग बोलं बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग बोलं सगळं माहिती आहे मंदिराची माहिती सांगा मंदिर म्हणजे कोण काय केलं काय की आम्हाला काय माहिती नाही
आमच्या वडिलांची माहिती नाही बर ते काय देवळ आहे काही नाही तसंच आहे पाणी सारखं येतंय जातंय काय त्याला काय धक्का लागला नाही पूर येतोय पूर येतोय 8 दिवस 15 दिवस राहतंय पाणी ते काय हल्लं नाही बर ते 3 घाट आहेत अगोदरचं ते कुठं बी शिन घेऊन गेल्यात की तसलं होईना घाट असलं होय आणि मामा काय सांगत होता काशीरामाचं हितच होणार होतं 2 पिंडीने म्हणताना काशीरामाचं झालं नाही म्हटलं कसं राहिलं तरी बी पाणी घ्यायचं लक्ष्मीचं अंगार घ्यायचं पाजायचं तिथं आणि कुठले देवळ आहेत गावामध्ये लक्ष्मी आहे बसव लक्ष्मीनारायण मंदिर लक्ष्मी बसव मंदिर आणि बसवान देव 2-3 देव आहेत आणि ते तिथे काय देव आहे का नाही तिथे एक विरगेश्वर म्हणून आहे तिथे एक देव आहे अगोदर तिथं करत होतं मग तिथं करायला जय बाबा जय बाबा